साद
कटापा उभं राहा. राधे राधे कागर राधे घाबरलीस? या बासरीच्या आवाजाने तुला धुंद करणारा दुसरा कोणी आहे का ग? अगं वेडे, या भूतलावर तुला माझ्याशिवाय दुसरा स्पर्श करू शकतो का ग? नाही रे कान्हा, मुळीच नाही. पण कान्हा, आता तुझ्या म्हणते, आता यावेळी महत्वाचं नसतं. मला निघायला हवे. तेव्हा येते. थांब राधे, सातव्या जन्मी दिलेले वचन ते या जन्मी तुला पूर्ण करावे लागेल राधे. हो राधे. बरं, ऐका. रास घेऊया वृंदा
दिनेश भाताडे यांच्याकडून त्या राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे राधाकृष्ण प्रेम गीत पुन्हा एकदा व्हावं आणि ते शाहिराने स्टेजवर जाऊन म्हणायचं आहे. यालाच म्हणतात वसमोर वसमोर वसमोर. गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन स्वबळावर स्वसामर्थ्यावर या बलाढ्य अशा मथुरा नगरीचा हा उग्रसेन पुत्र सुनायाने संसार या अभेद्य अशा मथुरा नगरीमध्ये यासारखे मल्ल घडविले या गौस दरबाराची चर्चा चार दिशा
संपेल. परंतु मनाला खंत एकाच, मायावी कंसाची बहीण देवकी एका क्षणात वैरी झाले. ज्या बहिणीचं लग्न राजा वसुदेवाशी अगदी हातामध्ये हर्षभराच्या सोहळ्यामध्ये लावलं, तीच बहीण एका क्षणात वैरी झाले. लग्नाची वरात आणि त्याच वरातीत एक मंगलाकाश वळे. या मथुरा नरशाच्या कंसाच्या कानावर आदळले. देवकीच्या पोटी जन्म देणारा आठवा पत्य या मायाविरूपी कंसाचा नाश करेल. नाश. आणि त्याच वेळी देवकी वसुदेवास या मथुरा नगरीच्या कैदखान्यामध्ये जेरबंद केलं. देवकीला झालेली 6 पत्य या मथुरा नगरीच्या अभेद्य तटबंदीमध्ये व्यस्त नमूद केले. आणि 7व्या पत्य कदप्राण करणारे एवढं पुन्हा एकदा आकाशवाणी. हे कंस, तुझा काळ त्या गोकुळामध्ये आनंदाने वाटतोय आणि तोच तुझा सर्वनाश करेल. मायावी कंसाचा सर्वनाश. आता कोण तो काळ जो या मथुरा नरेशाचा अंत काळ करेल. त्याच काळाचा बंदोबस्त केल्याशिवाय हा मथुरा नरेश शांत बसणार नाही.
कोणी तुम्हाला चालू करायचे तरवण्या हो. भाट गवळणी आल्या की चालू. समस्त भूखंडाची स्थिती अनिश्चित होते. धर्म लोप पावतात, यज्ञ लोक बंद पडतात, चारी दिशांना जन्म होतो. त्यावेळी स्वयंभगवंत सगुण अवतार करतो. पृथ्वीवर कौल प्राणू मुक्ती असे अनेक दैत्य भारत प्रवास चालले आहे. त्यांचा विनाश काही जवळ आला, पण एक सर्वप्रथम गोकुळातील मथुरा न जाता दैदूत आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे. शैल्या अरे सीतामा 360 गवळींचा मेळावा थाटमाट करून मथुरेला चालला आहे. त्यांना वाटेत अडवा व दह्यादुधाची चोरी करा. हो, गरज आली तर मला साथ घाला, मी येतो. गोकुळातला दहीदूध मथुरेला न जाता दहीदूध आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे. येतो मी. मी ऐकलं, तू ऐकलं? काय ऐकलं? 16,360 गवळ्यांचा मेळा गाठमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. सदलला मरू दे. हा. मी काय म्हणतो, हा 16,360 हा हा आकडा तर पहिल्यांदा ऐकतोय मी. मी काय म्हणतो, हा 16,360 म्हणजे किती असतील? माझ्या मते सांगू तुला 100च्या वेळी 4-5 असतात. 100च्या वर 4-5 म्हणजे 16,360. हा मी काय म्हणतो, हा. हे बघ हा माझ्याप्रमाणे मी असं अडवलं ना हा तर 5 जणी कशा पण झेपवी. मस्त. हा आता ताट. का ठेवू? हा. हा हा. हा 1 2 3 4 5 6 सहा आणि एखादी अंडी तर 7. हा बरोबर, मला 7 आणणार. तुला थांब थांब, मी मोजतो. 1 2 3 4 5 जणी, तुझ्या 5 आणि माझ्या 7. 7 आणि 5 7 5 किती रे? जर लय विचारत पडलं तर याला मी शाळेत गेलो की नाही तुम्ही? हा लागली हल्ला नाही माहिती. 7 5 किती? 12. हा एका शाळेत गेला, तुला अक्कलच नाही. बरोबर हे म्हणतो, 7 5 12 झालं. हा मला वाटतं 12 झालं, याला किती लागलाय होती. हे म्हणतो 7 5 12. हा 12 जणी आपण अडवणार. आता तुझ्या 5 आणि माझ्या 7. 7 5 12 झाले, आपण असे राहिले. 7 5 12 आरती एका दुसऱ्याच्या जाडी असली मग करणार काय? मग आला ना तरी. एका दुसऱ्याच्या जाडी असेल तर 1 कमी होईल, 11 होती. 11 जणी आपण अडवू, पण त्याच्या पाठ्या परत 12 येतील, त्याला करणार काय? त्यांना पण एक झेपू. खरं झालं तर 12 आल्या, हा त्याला पण झेपवलं. त्याच्याकडनं 12 आल्या, त्याला पण झेपवू. त्याच्याकडनं 12 आल्या तर होता जाऊन गेल्या. 12 करून वाढवून जाय. गेल्या. आपण आता कामगिरी घेतलेली आहे, बरोबर आहे. 16,360 म्हणजे किती हे आपल्याला माहिती नाही. मग आता कर्याचं काय? माझ्या वलकी नाही जमलं. बोबड्या करूया, बोलू, हाक मारू बघा, हाक मारू ना. बोबड्या आवाज जवळ झाला, इथंच कोणतरी या. चल मारू, आवाज इथून आला ना त्या काठी मारतोय. बोल बोबड्या. नाही थांब, चल तिकडे गेला. कोणता बोमाटला कोण आहे का? मांग आहे. नको हा नको आत्मार बरं परत मार. बबड्या. अरे काय रे? हा आमचा बबड्या.
हा इकडचा वेगळाच आहे कोणतरी. आपण हाक मारा. हा त्यांचा हाक द्यायला. याला किक लागले. आता करू. हा. ए बोबड्या, अरे हाय कुठं? अरे मेले हाय कुठं? अरे आलो 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 आलो. याला कामगिरी काय ती माहिती पण नाही आहे तरी पण येतोय. पुढे येऊ दे आपल्याच काय आपली कामगिरी होईल. अरे मेला लवकर जाय. या कुंजवनात नेतो धाई चालाया. या कुंजवनात नेतो गाई चालाया. गाई चालाया नानपरी खेळ खेळाया. गाई चालाया नानपरी खेळ खेळाया. या कुंजवनात या कुंजवनात नेतो गाई चालाया. या कुंजवनात या कुंजवनात नेतो गाई चालाया. गाई चालाया नानपरी खेळ खेळाया. गाई चालाया नानपरी खेळ खेळाया. हिरव्या हिरव्या रानात गाईच्या चरती. हिरव्या रानात हिरव्या हिरव्या रानात गाईच्या चरती. हिरव्या रानात कांदा हरोळी देतोया. पेंड्या हरोळी देतोया. जाऊ बिग बिग भेटायला. पेंड्या हरोळी देतोया. जाऊ बिग बिग भेटाया. भेटाया नानपरी खेळ खेळाया. भेटाया नानपरी खेळ खेळाया. भेटाया नानपरी खेळ खेळाया. भेटाया नानपरी खेळ खेळाया. मला सांग तुझा कुठं काय गुरपाट नाही का? मग असं जगा होता काय सांगू? अरे पाचला शिलवतो. पाचला घेऊन पाचच्या मायला घेऊन गेलो. अरे पाचच्या मायला घेऊन गेलो होतो. पाचच्या माय पाचच्या माय परश्या माय अच्छा माई परश्या माय. काय सांगू? काय सांगू? काय सांगू? काय सांग आता भाऊ काका झाला. कसा चालला काका झाला. कसा अरे मजा मजा. किती वेळ झाला तू? गेटवर जायला 4-5 आंबे राहिला. 4-5 आंबे आता मी वरती गेलो. अरे वरती गेलो तर काय एकदा खालपा ठेवली. हा मला काय जाता येत नाही. काय काय वाजला बोल कशाला काय ससा खाली आलो. तू खालपा खाल्ली. 4-5 ला अरे मेला आलं पण अडकलं. मला काय वाटलं माहितीये काय काय झालं? हा लिंगाला हुक करीत होता तुला जाऊ जाऊ दे. तुम्ही कशाला लावलं? लोलवला त्याला कुणी लोलवला आल्यापासून तुला हात पण लावला नाही खाना कुठे लोलवलाय तुम्ही कशाला लव तू पाहिलं ह्याला कुणी लोलवला अरे हा तुम्ही कशाला हे! अरे मेला बोलवलं त्याला लाव तुझ्या डोक्यावर ठीक आहे म्हणतो देवाने कामगिरी सांगितलं अरे तकली तकली हे! तकली विचारा घेतली. जरा मागे हो मला काय सांगते काय कायच्या लक्षात खात्या काय म्हणते काय त्याला पुढे पाठवूया हा मागं काय आपण मागे राहू ए पुढे काय म्हणतो देवाने कामगिरी सांगितलं तकली 16,360 गवळणीचा मेळा एकदम कसं म्हणजे अरे मेल्या नाही 16,360 गवळणीचा मेळा आठवाडकर मुसळीच्या वादळी चालला तुला सांगितलं होतं हा कामगिरी कधी जाणार. तुझ्या बापाचं नको जाऊ दे पण आमच्या बापाचं जातोय
काय म्हणतो आपल्याला कामगिरी काय माहिती आहे 16,360 गवळणीचा मेळा काटमाट करून मथुरेच्या वाद्याला जात आहे त्यांना अडवायचं त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचं त्यांना सांगायचं कोकणातून मथुरेला जायचं नाही हा आणि त्यांच्याकडे धैर्यच पाहिजे. हा. काय म्हणता? मी सांगतो काय त्या पोली आहे की बायका आहे मायला ओपी काय तेवढं माहिती आहे पुण्याची बायका कोणत्या काय मला माहिती नाही मग मी कसं काम करणार कसं म्हणजे आता तुला सांगता नाही अरे ऐका म्हणजे मला काय काय मी पोलीस मला लय हुशार आहे तू होय म्हणून तुला बोलवला होय काय मग अरे काय तू पैसे वाटत पाहिजे नाही आपण जाऊया Sammohana
अगं ये तारे चल ग चल. काय ग झाले काय झालं तरी काय एवढं जोरात मारलंस ते अहो गडबडीत काय गडबड तर झाले ठीक आहे अगं पण बाजार बघ ना अगं किती फुललाय बाजार आणि ही फुलं बघ किती बहर झालंय ना दिसत नाही ना वाटलंच मला ही दाखवते ये हा अगं हे बघ ह्या अगं या तुम्ही काय करताय अगं बघा हा मीरा अगं ह्या बाजारात गेलीस ना तर जाळी सुई आणि मोगरा आहे बघ अगं हो अगं काय डोळे अगं हे बघ किती बहर आलाय आणि इकडे अगं इकडे या गं इकडे पण बघ आणि ह्या वाटेने गेलीस ना तर गुलाब आहेत बघ आणि ते गुलाब किती गोड दिसतंय हो बघ ना किती मस्त दिसतंय अगं राधी अगं तू कुठे होतीस अगं बघ ना बाजार बघ ना किती फुलं आणि ते गुलाब बघ ना किती अगं ते म्हणजे बघ हो ना ते शिल्लक आणि ती बघ त्या आपण वाटेने जाऊया ना तू या वाटेने गेलीस अगं म्हणजे मला गुलाब आवडला गं जाऊया उशीर झालाय ना ठीक आहे ते गुलाब राहू दे असं म्हणते चल मग अरे चल आला माझ्यावर झाला काय सांगू तुला अगं माझी रोजची घरची भांडणं आणि ती कामं ते कामं वेळ तरी भेटतो काय गं अगं हो अगं माझ्या तर नवऱ्याची काय झालं माहितीये माझ्या नवऱ्याची भांडणं झाली आता ऐकतेस आणि भांडण होत होती आई शेजारची ती मावशी तिला सवय ग दुसऱ्याच्या भांडणात टोमणी घालायची टोमणी घालायची ग तू थांब ना ग जरा राधे तू नको तू ऐक आणि आमची रोजची भांडणं चालू होती आणि ती म्हातारी रोजच्या अगदी अगदी वाकून बघते आमचं काय चाललंय नवरा बाबाचा गप्पा बसला होता आणि ही म्हातारी माझी बघून
आणि परात होती आणि ती परात कशी फेकून मारले ना तिच्या तिचं कपाळ फुटलंय बघ. काय सांगतेस रे राहू? अगं एक पोरी ना, ऐकलं का गं? अगं पण ह्यांना ना बोलायला, अगं तुमचा आवाज येतो ना गं? अगं ये. अगं राधे, अशी यांच्यासोबत बोलत बसली तर आपल्याला बाजाराला तुला नाही घाई आहे बोलली. तुझं वाक्य आलं हे जाऊ दे. मी काय म्हणते? काय? आपण बाजारात जाऊया ना? मग वाट तुला माहित झाली का गं? मला तुम्ही तुमच्या पेक्षा आली अगं ये दादे माझ्या वाटतं अजिबात येऊ नका तुम्ही. हिचं काय नसतं गं हिला आणतेस तर कशाला अगं राधे, ती मावशी आहे बघ, तिला छाप मारून दे बघ. हे राधे ते मावशी हात लावून बघ येते काय ती मावशी? अगं ये मावशी. मेहंदी भेटते काय ऐक अगं ऐक जरा म्हातारे अगं अशीच येते ती ए म्हातारे अगं काय ग झालं बोंबलायला तुमच्यावर आली नाही ती फटकी एकदाची अगं ये मावशी जल्ला कुठं सकाळ सकाळ माझा डोळा लागला तेव्हा तुमची किलकिल किलकिल एकतर हा रात्रभर बाबा माझा झोपला नाही त्याला हवा घालत येल गेला आणि त्यात तुमची ही गडबड आणि जल्ला यायचा तर गल्ल्यावर माझा कुठं सापडत नाही त्या शोधताय आला बघ घेतल्या येते चला बघा ती माझी पण अगं राधे एकदाच्या झाला मी एकदा कांदा ऐक भरला ग
अगं अगं दम लागला ग मेल्या नाचतल्या जल्ल्या तुमच्या बरोबरला 4 ठुमका मारता तर आला खालून भरून कोणती म्हातारी म्हातारी अशी बोलत बघ होती ते ऐकायला गेलं तिला कोण होत्या कोण ऐ, इथं आलाय ना मी तुमची नका भेट काय हा अक्कल असं काय? आज द्या मला आणि उचला एकदाची हे दारे लय लय दम लागला भोपळा बसला बघ काय ग तू तर. ए हा. भोपला कोणाला म्हणते नाही ग तुझा खाते काय माझ्या घरचा खाते मी हा, असं काय तर. हा हा. उचल काय अगं मला हा, ये ये जरा जरा जोरात जोर लाव तोंडाला कशी जोर लावते हा ये काय बरा वाटलं काय सांगू अरे ह्यांच्या कांडा पेटला तोंडाला ए मावशी हा? अगं तुम्हाला काही काम धंदा नाही आपलं सगळं नेसताव नट्टापट्टा करताव आणि तोंड घेऊन पुढे जाताव हा आणि माझं काही तुमच्यासारखं आहे आता वय झालं त्यात माझं घरदार हाय एवढा प्रपंच हाय हा सगळा करून यायचा तर येईल लागतो तुमच्यासारखं नाही बाई ते सगळं सोड. ए अगं तुझ्या आजी बेडा काय हाय अगं एवढ्या लोकांसमोर तुम्हाला सोडाय सांगते अगं हा लोक कुठं तोंडात ओढायची मावशी अगं बघू अगं तुझ्या वेगळे काय हाड? मग काय? मग काय तू अगं सोड म्हणलीस मला वाटलं सोड का काय अगं ए दारे आय काकी काकी हसली बघ केवढी झालं ना गं तुझं? झालं नाही आता तर सुरू झालं हं. अगं ए काय मावशी तुझ्या जिभेला काय हाड? मी तो. असं हाड हा बाप्या कुठून आला ए आला? तू आज विसरू नाही जरा थांब तुझा कालचा नाही बिगला काय काय तुझा कालचा फिटला नाही अगं काय हा का परात घातलास वाईट इतकासा चुकला नाहीतर माझं पोर आणि माझं हो रस्त्यावर आलं असतं खायला पण तू घालणार होतीस काय अगं, परात घातला माझ्या डोक्यावर तुला काय वाटलं मला दिसला नाही तुझा झाला मुसका काला आणि हसते अजून माझ्या समोर किती वेळ झाली आहे त्याला परत फेकून मारली ना? हे बघ ती आलाय परात फेकून मारलाय मी तुला धोंडा फेकून मारी ए नको बर काय मग विषय सुरू हा मी काय म्हणत होते? अगं, तू शोधत काय होतीस? शोधत नव्हती त्या एवढ्याला बरोबर तुमचा जोर ग अगं का आहे ना काय गं जल आमचं ह माझं माहिती आहे काय तुमचं आता ते काय काय म्हणतात धगड काय खबर धगड तुमचा तो धगड आणि आमचं तर काय माहिती आहे काल कुठं वनवा लागला होता आणि ते कुठं धावत सुटलं त्या आमच्या पांढरी म्हशीच्या मागं आणि तो वनवा जल्लेला होता कोळसा झाला होता पण तो गरम होता आणि जाऊन मेला उपडे दोन्ही गो भाजलं याचे असं ढोकरा ही मलम लावत होता गरम दूध केला पाव पाजला आणि जल्ला अशी बघायला गेली अशी वाटली अशी बघितला जल्ला वाहना नाही अगं घर प्रपंच माझा मोठा ह्या माझ्या जावा ह्या माझ्या नंदा ह्या माझ्या चपला अगदी मोठ्या फटाच्या ना त्या घेतात आणि पुढं होतात आणि काय आहे ना तुमचं हाय तर नाही माझं मला एकावर एक 7 पोरी आणि 8वा झाला तो मला सोटून माझा लाडाचा भावा माझा कोण त्याचं नाव मी प्रेमान सोटू ठेवलाय हा एवढं सगळ्यांचं करायचं एवढं सर्व आवरायचं तर ताई येत होतो की नाही ह्यांच्यासारखं आहे काय मेल्यांना ठेव्या बरे आता लय शहाणपण मला शिकवू नका मला कशाला हात मारली एवढं सांगा अगं मावशी हा काय गं येशील? काय लाडी गोडी लावतात बाय बाय अगं नाही गं मावशी काय ग मग मावशी हा. आम्ही सर्वजण बत्रीमध्ये चाललो खरं बघ हा पण आम्हाला वाट माहिती नाही म्हणून तुला आवडली. अगं तरीच बोलला अगं तुम्हाला वाटा दाखवून माझ्या वाटा दिसला मावशी चल ना गं काय
बाय लाडागंधी चल ना बाई जायचं म्हणजे किती तो चेव तुमचा ग. बरं बरं येते आता आला जाय तर यावंच लागेल तुमच्याबरोबर बाजाराला. पण माझी एक अट आहे की तुम्हाला सर्वांना मान्य असेल तर मी येता. कसली ग मावशी वाट? कसली हा? बघा परत मागं फिरायचं नाही. चालेल ना? चालेल ना गं? काय आहे ना बाजाराला जायचा आणि आता आपण असा गपचूप कसा काहीतरी हवा ना सोबतीला आणि आहेत ना सगळं त्यांना तोंडात खोटं घालाय नको. ए मावशी अगं हसून हसून हा 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 करू म्हणून तर काय आहे ना मी तुमच्यावर बाजाराला यायला तयार आहे. हा? पण मला तुमच्या साऱ्यांचं बघायचं आहे. ए मावशी काय ग मावशी? काय काय बघायचंय? अगं काय एवढ्या कशाला केचालल्या? खेचायत म्हणजे? अगं तुमच्या साऱ्यांचं बघायचंय म्हणून तुम्ही काय घेतला काय नेसला का बघायचं काय वाटलं? काय नाही ग. नाही ना लय शहाणे हाव त्यात लय 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 मुरलेले हाव. घ्या काय घेतला उद्या. अगं अशीच नाही उगत माझी पिकला केसा हा तुमच्यावर येऊन येऊन माझी झिजला पण तुम्हाला काय अजून आता सावकत नाही. बरं घ्या काय घेतला तू सांग तू. हो ऐकताय काढून झाला. अगं काय हा केवढा तो इस सगळी जल्ला सगळी नाकातली केसा जल्ला सगळी. हो 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 बाय माझ्या लय उपकारच करता ग येऊन बाजाराला. बरं काय घेतलाय तू सांग. हो हा अगं बाई तू दही घेतलाय दही घेतलाय जास्त घुसली नकोस त्याचा ताक होईल होय ना ग. अगं काय हा काय नाव आहे का दिसताय हा घेतला ग हा काय घेतलाय. शिकवून आणली वाटतं तुमच्या बरोबर. हा काय कापसाची मस्तास आईची मस्तास बरोबर आहे. काय घेतलाय तुला बाय ताक घेतलाय सांभाळून माय कुठं बाय 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 आला.
काय सांगू आता अजून मोठा व्हायचं आहे काय अजून तुझा बरं बाई काय घेतलाय का सांग हा बाई गाणं म्हणणार कोणासाठी अगं बाई आई गल्ला माझा हा बरं बरं सगळ्यासाठी आहे तू मग घाल एकदाची काय ग अगं बाप्या हा तर एकदाचा हो 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 जाऊ दे तो अमार नको चंद्र तारे गावल्यात काय ग पोरी मला तारे दिसताय नाही ग त्याला पावसाचा दिवस आले बाप्याला तारे दिसताय असं काय कुठला ग सायल्यातला का रत्नागिरीतला का सावरियातला सायल्यातला काय थांबा 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 फुलं बघा बाप्यान फुलं घेतलं फुलं ग काय ही फुलं अगं पण तुझी फुलं पण पुल्लिंग असतील ना जसा हा झेंडू जसा हा मोगरा जसा तो केवडा अगं केवढा मोठा हा केवड्याचा फूल असं म्हणायचं बाई फुलही फुल आहेस यांना पुढं सांग यांना काय करता काय त्याला सूट नाही अगं बाप्या हो झाला का त्याला हा असं नाही उचलतेच ना काय बाई माणसं आज आपण बाई माणसं आहोत असं कसं साधू वाटलं पाहिजे लोकांना आपण बाप्या नाही वाटत बाई म्हणजे बाई शोधूय अगं घरा काढायला तू बापे बाय बापे इतकं हसताय हो 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 कुठून काढता हे काय माहिती मला इकडे येतोय हो 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 घे बाय घ्यावा याला कोण हवाय कोणाला हवाय हा बाप्या हवाय नको म्हणतात सगळं नको म्हणतात नको हो काय घेतलास इकडं त्या बोंडात बोल त्याच्या आधी तुझा बाप्याला आवाज लय कमी ह्या बोंडात बोल मावशी हा. मी इथे लोणी लोणी आणि चालली पेठ बाजाराला तू घेतलीस लोणी आणि नवरा घरात उचलतोय तुझा काय त्याला कळाला होय माग पुढे काहीतरी उगाच उलटा बोलायचा माग हो हा बघ हा दुसरा आला हा काय काय अरे चावशी पुढे राग नसतं तर मग काय बघायचं का आम्हाला पुढे कर घे काय घेतलास नाही त्याला काय काय हा प्रकार झाला भाल्यात कुठून झाली आणि त्याला काय खुणवतेस त्याला त्याचं तेवढंच भेटणार आहे तू खुणवल्यानं जास्त नाही देणार त्याला तेवढंच आणि मागून काय म्हणतात 20 स्टार ज्याला 16K झालंय ते पण कसं माहितीये हो फॉलो करा हो फॉलो करा ना एवढ्या 16K झालं काय माझं काय घेतलाय सांग येईल नाही बाजारात जायचंय मी तुझ्यासाठी एक गाणं बोलू माझ्यासाठी काय आज मला पोहोचवता काय मावशी हा बोलू दे अगं आज शेवटचं आहे मला मुंबईला जायचं आहे 2 पायावर जाऊ दे 4 खांदणी बोलू हा घे माझी बाई. लाडाची मावशी ये ना तुझ्या जोडीनं संगती माझ्या आईशी मान
आता आहेत ती पण पंचमी ग. नको 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 हा नको. तू काय घेतलायस बोल हा. मावशी हं? एवढं गाणं बोलीतलं हा आवडतं. बघ ह्याला बघितलेलंच नाही. पुढे येऊन बसलास काय. त्या दिवशी तुला यायला नाही जमला. सगळ्यांकडे फोटो काढल्याने आज पुढे येऊन बसलाय काय. तुला बघता किती किटला उडवलं. मावशी हा काय विचारलं? काय मी एवढं गाणं बोलली ना हा हा मग आवडलं नाही अगं तुला? असं माझी लाल पहिला बरा होता. चढला कुठं सुरू फक्त बाकी होता पोरी टाकायच्या पोचली असती. मावशी हा मी घेतलं छास. हा मावशी ऐकतेस ना? हो, हो. मी घेतलं छास हो. आणि मावशी हा. दिसते की नाही तुझ्यापेक्षा खास. झाला हा खास झाला नखरा. आता काय उलटा आता दोन पावलं पुढे यायला लागलीस माझ्या बरोबर तर तू खास आणि मी काय एवढ्या वर्ष जिजवला आपली काय हा होय माझं. मावशी हा. मला अजून एक गाणं सुचलंय. अगं काय ठरवलाव काय तुम्ही हा काय मला आज काय करून सोडताव का काय हा जरा घट बांधाय हवी. सोडा मिळाल माझी बाय आज तुमचं काय खरं नाही. सगळ्या माझ्यावर बघताय तिकडं. बोलू? हा बोल बोल. त्या काय का बोटाच्या आत घुसतेस मागं मावशी हा. ह्याचा आवाज बंद झालाय. बंद झालाय ना त्याला आज कमी पैसे दिले. हा शेवटचा आहे जरा म्हणजे तेवढ्यातच भागव बोलू? हा त्याला नारळ नंतर देऊया तुला आधी नारळ देते. आडामाडाच्या ताडामाडाच्या आधी बोलायलाशी अगं उगाच नाही सफेद पांढरी झाली चालीची. आडामाडा नाही मारतीन चपलं माझा आई असेल तर ताडामाडाच्या मावशी हा. ती माझी स्टाईल आहे. आणि म्हणते मावशी तुझ्यापेक्षा खास. अगं आडामाडा खरंच आईस तिकडून मागल. हा पहिल्यातला होता ताडामाडाच्या आडामाडाच्या नाही. हा घे आता परत घे. ताडामाडाच्या हिरव्या पाती आज शिकून आली. ताडामाडाच्या हिरव्या पाती आमची मावशी लय हवशी पत्राव्याचा ए काय काय बोललीस तू कधी बघायला आली मला पत्रायला. अगं परवा हा पांचाळ काकांनी घरात दिला नव्हता हॉटेलमध्ये त्यांच्या खाया तर जरा चांगला होता म्हणून चुकला. ह्या बघायला तेवढ्यात आला होता काय. अगं जरा बरा होता म्हणून तर जरा चाकून बघितला चाटला नाही. मला होय तुमचं काय उद्याला सांगाल का काय जायचं आहे मला. हा बघा हाडाची काढ आणि तुम्ही अगं लय हल्लीस ग जास्त बोलते. म्हणून जरा गंमत केली. आता ऐक. ऐकते हा. तेच तर ऐकाय आले. काय? तुमचंच ऐकाय आले. हा. सांगू? हा सांग. मावशी हा? मी घेतलं ताक आणि चालले बघ व्यापाराला. अगं बाई ताक घेतलायस हो टाकू तर टाकू नकोस. नाही टाकत व्यापाराला घ्या आणि मागं हो. असं म्हणते. बरं. चल. आता कोण राहिलं अगं बाई असं करतास काय माझा पोट. हे बाई काय घेतलास मावशी ऐक हा. हा.
आजच्या दिवसात एवढाच पुरं झालाय. घे बाय, काय घेतलास? मावशी हा, मी घेतलं तूप आणि चालली थेट बाजाराला. तू घेतलायस तू घेतलायस तू माणूस तुझं एवढं गोड असं रूप. खरंच ग बाई, तूच एवढ्याच्यात चांगली दिसतेस आणि लाखात सोन्यासारखी. नाही तर ह्या अगं रे, किती छान दिसतात ह्या ना. असं करायचं होतं मला. आलं बरं झालं. चला आता आपापली उचला आणि चला पेटवा. अगं मावशी इकडे समोर. आला याचा आता किटला पडेल वाटतं. मावशी तू आम्हा सगळ्यांना विचारलंस घेतलंस काय नेसलंस काय हो. मग तू कधी सांग. सांगाय हवा हा मग. खरंच हो. बघा. बरं बाबा घे एकदा. तुमचा काढला तो धूर, माझा काढला तो सुगंध. आता काय घेतले जाय. हायच मी शानी, उगच नाही अशी पिकला माझी केसा, उगच नाही पांढरी झाली. बरं काय घेतलंय तर ऐका. मी आहे ना विकायला असं काय घेतलंय ना, ह लहान पोर ह सगळं असं चुकतात, असं चुकतात, असं चुकतात. काय सांगू, एवढा मोठा आणि त्याचा लाल बॉन्ड. अगं एवढा मोठा आणि त्याचा लाल असा बॉन्ड. आणि मग तो असा घ्यायचा, पहिला एक हाताने धरायचा, मग तो असा, मग नाही जमला की 2 हाताने घ्यायचा, मग परत का पण नाही जमला तर त्याच्यात भॉक पाडायचा आणि मग असा. काय स्वर्ग असतं काय. अगं तुम्हाला नाही ठावय अजून, नाही कळालं. अगं प्यायची, अगं एवढा मोठा आणि लाल लाल त्याचा, आणि मग असा चुकला ना तसं गार वाटतं. परत असा चुकला गार होता, उन्हात ना तर लयच प्यावंसं वाटतं. चुपत राहा, चुपत राहा, चुपत राहा, चुपत 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 राहायचं लय मजा. काय असं जाऊया ना बाजाराला. काय ग ना, ती शिकली आणि मुलगी शिकली, प्रगती झाली. चल घरात. काय एक कुठे गेला, गेला कुठं, काय माझी नजर. कळला की वाट. अरे मग घाटल्या लवकर ठप्पत आहे बघ. मग काय एखादं गाणं म्हणतेस का तू?
मला वाटलं आता काय करता आवडला. आवडते मावशी काय म्हणते का मग आम्हीच घेऊ. बरं तापून घे. हे ग, जमला. ऐका हा, द्याल ना साथ का माझी किटला काढाल? नाही ना, द्या हा साथ. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. बोरी पिंगा ग बोरी पिंगा ग बोरी पिंगा ग बोरी पिंगा, बोरी पिंगा ग बोरी बोरी पिंगा ग बोरी पिंगा, बोरी पिंगा ग बोरी पिंगा ग बोरी पिंगा ग बोरी पिंगा, बोरी काय नाही. नाही अगं पिंगा घातला मला आला का केला. बर मावशी काय गं तुझं हे? अगं मला आला का केला. हे असं घालतं कसं राहायचं? बरं भाई तुमचा मोठा. हे मावशी हा मेल्या. हे राधे, हा आपण घेऊया ना गं. चल. या गं पोरीनो. चल गं. ही कशी हो हो. बाजार तुमच्या मनासारखा हो, बाजार तुमच्या मनासारखा मिळून जाऊया बाजारात, मिळून जाऊया बाजारात. दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात, दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात. बाजार तुमच्या मनासारखा हो, बाजार तुमच्या मनासारखा मिळून जाऊया बाजारात, मिळून जाऊया बाजारात. दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात, दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात. आई अवघड यमुना काठ, आई वळणाची ही वाट. इंद्रतारा चंद्र मिळवला, इथे डोईवर गोडच मांड. नंदी गावात कशी आनंदी डोल. पार करूया वळणवाट, पार करूया वळणवाट. जाऊ मथुरेच्या या बाजारात, जाऊ मथुरेच्या या बाजारात. दया दुधाच्या व्यापारात जाऊया बाजारात, दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात. बाजार तुमच्या मनासारखा हो, बाजार तुमच्या मनासारखा मिळून जाऊया बाजारात, मिळून जाऊया बाजारात. दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात, दया दुधाच्या व्यापारात कधी जाऊया बाजारात, दया दुधाच्या व्यापारात कधी अगं हळूहळू चाला. तुमच्याबरोबर मला चालवेल काय? जरा हळूहळू. बघा, किती नाचत होतीस.
जलतेस ग जलते काय झालं का हिला मध्येच काय होतं काय माहिती मावशी आता आपण बाजारात आलोय मला आरोग्य देऊया हो मावशी दूध सुरुवात करतो बॉन घ्या बॉन मावशी अगं पुढचं पण सांगते लाल लाल फॅक्सी घ्या फॅक्सी काय ग टॅक्सी असते की नाही हो टॅक्सी असते का नाही मला आता शिकवणार ते नाही ग दही घ्या, दही. दही आवडीचं. शिला आणला शी तू नाही बघितलं ग? माठ ठेवली ना गं. तुझा टॅड्याव नंतर काढ थांब तुझा टॅड्याव काढता ह्या सगळ्या बसल्या ना तुझ्यावर की तुझा टॅड्याव आणि मेड्याव सगळा मेड्यावर घेते असं पण थांबलो का गं? कोणी बोलले? काय हा माग माग अरे शी. अगं माठ. थांबा त्याला खाऊन घेऊ दे एकदाच भरून मावशी झाला खाऊन झाला झालाय संपलाय 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 हे पुरी इकडे या, इकडे इकडे या. इकडे 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 हा बघा, या या सगळ्यांनी या याला माझ्यावर वरू दे एकदाचा हा पोरीच्या माठ सगळं काढला अगं ह्याचा गोवाला झाला शुंभला तो असं काय रे आता काय करायचं अरे हा परत खूप पाटला थांबा मी तू काय मी तू काय अरे कुठं आहे विचारतोय अरे काय म्हणजे मेल्या आपण दोघांनी आडवा आलो ना तू आठवतच होता दाढी कोण होती तर मी म्हणतो हा डोकं कोण पोलीस मावशी असेल बाबा त्या सगळ्या बारीक बारीक बरोबर आहे एक मध्ये ढोकत आहे अरे माझ्याकडे किती मोठे आहे असं त्या काही मोठे आहे मोठे आहे. हा मग मोठे असं मोठे आहे हा मोठे हात मोठे हात ना. मोठे आम्ही बाजूला राहतो हा काय मला पाहिजे ना एकट्याने जा हे इकडं काय गं मावशी कोण आहे? ए मोठे तुझा कसा बसलाय ना तिच्यावर पण सुटलं काय माहिती ए बाबा. ए मोठे आवाज नाही झाला आवाज इकडं मी काय म्हणतो माझ्या काय होय काय कोण निघली तुला म्हणतो माहितीये का डोळ्याने म्हणून दे मावशी एकटीच भारी पडायची तिला. मोठी आहे हा? मोठी आहे काय मत अरे मोठी आहे म्हणजे सगळ्यात मोठी दिसली मोठी आहे मोठी मोठी आहे एवढी आहे ती. मावशीला काय सांगायचं म्हणजे काय आहे? द्रौपदी काय म्हणते नाही? सगळ्या गवळणीला अडवायचं हा त्यांचा प्रतिबंध करायचं ह्यांना बाजारला जायचं यायचं नाही हा. मग त्याच्या युक्तीने जाऊ. आधी तुला आली तुझं आणि जाणार तुझं कुठतोस का अरे अजून पण कुठतोस अरे लहान होतास तेव्हा तुझा चोचरा होता अजून पण चोचराच हाय अरे बोलतोस काय मावशीला काय विचारायचं काय झालं
आलीस कुठून जाणार कुठं काय सांगू तिला तू सुटतोस कसा सांगतो तिला अगे तू आलेली कुठून कुठून म्हणजे का मी काय तू काय काय हा येडा कोण अगं हा शेकोर अगं हा काय हा इकडे हा बाप्या का अवधान बाप्या काय त्याचं केवढं आहे बघा एवढं आहे एवढं अगं गंध. तुझ्या हर काय तू कसा मावशे हे मावशी कसा आहे का तुझा तो गाव अजय, हा मी काय म्हणतो? काय आलेलं कुठून आणि जाणार कुठं असं विचारतो. मी आलेली तुझ्या बापसाच्या घरना आणि चाली तुझ्या बापसाला पोचवाय आणि बापाला कुठे बसवायला आली? वर बापू ओरडली का ना? तर मला काय करणार? मला किती विचारू लागेल? जाऊन येऊ. आम्ही तुला माहिती आहे आज आम्ही बघतो अगे तू आली अरे त्याला सांगितलं ताच लहानगा तुझं हवं मी आली कोकणातून आणि जाणार तिचं काम करायला मथुरेला आमचं पोट भरायला बाबा भैया कान फाट्या तुझं सगळं फाटलंय मी आली कोकणातून आणि जाणार मथुरेला सरळ म्हणाली आलेली कोकणातून जाणार मथुरेला. मला सांगाय मगाशी काय कपाट ठेवलं होतं? आणि तुला काय सांगायचं का माझा शास्त्रीला लागून गेला हा? का सरकारी नोकरी लागून गेला हा बघा बाई बाळा हा काय झालं राजा बाळा नाही तुझा चुकला बाळा तुझा काय एवढा काला आंग त्याचा काप आला आंग आंग अगं नुसता काला नुसता अगं कुठलीच ना मोल निघत मोल बाळा काय झालं राजा त्या सगळ्यात गोष्टी मनावर घेतला त्यांचं कसं व्हायचं रे अरे बाय तू यांचा विचार करू नकोस नाही तर कुठल्या देवणीमधून कुठं काढतील ना बाय बघायचं नाही छान सायव्याची हा पण मेळा सायव्यातलाच आहे ह्याच्यापासून नाव मिळा आधीच चोचला आहे त्याचा काय काय त्याचा चोचला असेल तर शक्य तुम्हाला बाजारात आता येणार नाही तुम्ही कोण शहाणं लागून गेला तुमची अक्कल पाजवणार आणि आम्ही गप्प बसणार अरे तुमच्याकडे काय कायदा काय आहे काय मला कांदा तिकडून राहिला. मावशी येतो चल ना आपण निघूया. चला ग हा बोललाय हा देवाचा धर्मान बरं हा आले काय हा काय नाव घेऊ काय बाबा तुझं नाव तेच म्हणलं बरं तुझं नाव घेऊ म्हणतोस पोरीनो मावशी आम्ही डोंगरावर बसू का गं? बस पण बोबड्याचं मी नाव घेते का आवर्जून ऐका हा घेऊ येता हा नदी काठी धुवत होते मी माझ्या तांबू म्हशीला नदी काठी धुवत होते मी माझ्या तांबू म्हशीला माझी ती लाडाची तांबू नदी काठी तू अक्कल काढू नको आज आलायस एवढं 8 दिवस मी घासलंय उगाच ना ह्या पोरी मागं आज तू नको मला शहाणा शिकव हा काय का आता नदी काठी धुवत होते मी माझ्या म्हशीला आणि बोबड्या आला माझ्या कुशीला शेपूट त्याच्या मिशीला अरे मेला शेंबूड लागला म्हणून मिशी कापलीस. नाव घेणार बरोबर आहे. हे पण घेणार घे. पुस्तकाला भूगोलचं कवर
खाली नदी असेल तिथे जीव देईल मी 4 वेळा उड्या मारी त्या दगडावर तर जीव जाय पण तुझी नाही होत ना. नाही गेलं तर मी येतो डोक्यात देतो. बरं तुझं काय आता? वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकतो किसून किसून हे गेले हा? नको माझं मी बघतो. वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकतो किसून किसून किसून. अरे नेल्या सवय झाली आता. ऐक नी. बरोबर ऐक. वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकतो किसून किसून. या म्हातारीचं नाव घेतो सकाळ सकाळी पाटावर बसून. लागली मेल्यांच्या तोंडाला हा मग ये. तू म्हणजे दोघे या श्रीरामाचा भक्त मारुती मारुती. वा, नमो नमो. अरे मारुती राहू दे. मारुती देव आहे. नमो करायला पाहिजे. अरे नमो कर. श्रीरामाचा भक्त मारुती ये धनंजय माने हा माझा पार्वती मेला सुंदर नाही काय काय रांजणेच्या बरोबर संसार करणार. माहिती काय बदलो नाव कसं घ्यायचं मी येतो. नीट आहे. नीट आहे. ससा ससा दिसतो कसा नीट आहे का. ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय कसा. लाल लाल डोळे लांब लांब कान. लाल लाल डोळे लांब लांब कान. या म्हातारीचा व्यापार किती छान. तुमचं झाली पण काय माहिती आहे तुमचा व्यापार छान आहे की नाही त्याच्यामुळे तुझ्या आईशी मान अभिमानानं तुमचं झाली. मी नाही बसली. का मी बसत नाही रे बाबा. मीच पाहिजे मी नाही बसत अगं बसवायला गं. आणि 6 महिने बसले मी 6 महिने उठत नाही. 6 महिने बसली 6 महिने बसत नाही. 6 महिने बसत नाही. 6 महिने उठत नाही. बसली पाहिजे बसली पाहिजे ना. बाबाजी, तू बसतो. तू बसा ना. जाऊ का? बरं. काय ठेवले? बाबा आता कोण तर हातीन आलं
आपली कांड लावली मी गेलो. आता तू कोण? मावशी मी श्रीकृष्ण भगवान. तुम्ही श्रीकृष्ण भगवान? अहो मग काय तुमच्या खुणा असतील ना, त्या द्या बघूया पटवून. ऐका ते माझी जन्म पुणा. ऐक ग राधिके जन्म खुणा समजून
यानंतर कृष्ण बलराम कंस युद्ध आणि त्या गोकुळच्या करण्याचा नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. चालून गोष्टी गोकुळच्या काढल्या माझ्या हातात करा. शेवटी या मायावी चौकाचा मायावी खेळ कोण तुला या दरबारी घेऊन आला असत. आता पाशील या मायावी चौकाचा मायावी खेळ. राजन, तुझ्या पापाचा रडा का भरला आहे. अंतही जवळ आला आहे. कृष्णा, तुला या दरबाराच्या मर्यादा ठाऊक नाही. राजन, मर्यादेचे मला माहित आहे, पण मर्यादेचे असे असतात जो याचना आणि मागायला आलेला असतो याच्यासाठी असतात. याचना दया तुझ्या ठाई असंभव. आज या रणमैदानी शांत काळ निश्चित हे सामर्थ्य स्वीकार लढांगण. वेळ कशाला Thank you.
रे